बरं का. यांनी आधी शिक्षण जे आहे ते 10वी पर्यंत शालेय शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर नाशिकला श्रीकृष्ण शास्त्री गोडसे गुरुजी यांच्याकडे शुक्ल यजुर्वेद माध्यन्दिन शाखेचं संहिता अध्ययन केलंय. आणि त्यांचेच विद्यार्थी जे होते विश्वनाथ शास्त्री जोशी यांच्याकडे त्यांनी पुढे पद, क्रम, जटाघन वगैरे संस्कृत व्याकरण या सगळ्याचं अध्ययन केलं. आणि त्या संस्थेत पुढे 10 वर्ष त्यांनी अध्यापक म्हणून काम केलंय. पुण्यामध्ये त्यांनी त्यानंतर सामूहिक घनपारायण केलं. वाराणसीत वैयक्तिक घनपारायण केलं एकट्यानी, बरं का. आणि त्यावेळी वाराणसीला राज्यपालांच्या हस्ते सुवर्ण कंकण, सुवर्ण पदक, जरीचं महावस्त्र देऊन वैदिक रत्न ही त्यांना पदवी प्राप्त झाली. त्यानंतर त्यांच्या हत्तीवरून मिरवणूक तिथे काढण्यात आलेली होती वाराणसीमध्ये. पुन्हा मग नगरमध्ये 2007 मध्ये सामूहिक घनपारायण. आणि मग आणखी नागपूर, नाशिक, डोंबिवली, बडोदा, मुंबई, परभणी, कांचीपुरम इत्यादी ठिकाणी घनपारायण झालेली आहे, बरं का. अनेक ठिकाणी परीक्षाधिकारी, परीक्षक म्हणून यांनी काम केलेलं आहे. त्यात आत्ताच संभाजीनगर, सुरत, परभणी, उज्जैन, दिल्ली, जोधपूर इथं परीक्षाधिकारी. आणि आता शृंगेरी शंकराचार्य मठामध्ये परीक्षाधिकारी म्हणून हे कायम स्वरूपी आहे, बरं का. आणि भारतामध्ये अनेक ठिकाणी यज्ञयाग वगैरे अनेक गोष्टी केलेल्या आहेत. सत्कार म्हणून जे झालेले ते शृंगेरी शंकराचार्य, कांचीपुरम म्हणजे कांची मठ तिथेही झालाय. आणि भारती तीर्थ स्वामीजी शृंगेरीचे जे आहेत त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त 70 विद्वानांचा म्हणजे विशेष सन्मान झाला. त्यावेळी वेद ब्रह्मश्री आणि वेद ब्रह्मश्री या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. नगरमध्ये म्हणजे आत्ताच अहिल्यानगर इथे 2013 पासून स्वतः स्वखर्चाने श्रुती स्मृती ज्ञान मंदिर वेद पाठशाळा या नावाने वेद पाठशाळा सुरू केली. आणि विद्यार्थ्यांना प्राचीन परंपरेप्रमाणे निःशुल्क वेदाध्यापन करत आहेत. खूप थोड्या काळात 50 विद्यार्थी घडवले आणि 35 विद्यार्थी पाठशाळेत अध्यापन करत आहेत. त्यात 5 विद्यार्थी संहिता, 10 विद्यार्थी पदपाठ, 8 विद्यार्थी क्रमपाठ, 4 विद्यार्थी घनपाठ आणि 4 विद्यार्थी याज्ञिकी अशा गोष्टी करत आहेत, बरं. एक मजा सांगतो, सहज गोष्ट आली, बरं का. यांनी वेद पाठशाळा सुरू केली, बरं का. नगरमध्ये वेद पाठशाळा सुरू केली, 12 वर्ष झाली. कुठल्याही गोष्टीला तपपूर्ती व्हावी लागते, लक्षात ठेवा. त्याशिवाय बदल होत नाही. काही कुठलाही बदल व्हायचा तो. आणि तिथं त्यांनी 12 वर्ष ही वेद पाठशाळा, त्याच्यातला हे रत्न आहे हेही मिळालं आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण 12 वर्षात आणखीन काय मिळालं नगरला? त्या नगर मधला अहम गेला आणि मदही गेला. अहमही गेला, मदही गेला. मग काय मिळालं तिथं त्या गावाला? तर ते प्रातस्मरणीय झालं. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा मंदोदरी कथा होती. म्हणून पहिलंच नाव प्रातस्मरणीय ते नगरला मिळालं, अहिल्या नगरला. हे कशाची फलश्रुती आहे? तपाची फलश्रुती. तपाने होई याची प्राप्ती. हा, म्हणून ही गोष्ट हे महेशजी जबाबदारीत आहे, बरं का. मी विनंती करते बुडबुले सरांना की ब्राह्मण सभेच्या वतीने वेदमूर्ती महेश शास्त्री रेखे यांचाही आपण सन्मान करावा. शन्नो मित्रशं वरुणः
नमो ब्रह्मणे नमस्ते वायु त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् ओम शांति शांति शांति। मंडळी, आजचे प्रमुख सत्कार मूर्ती तर आपण याच्यानंतर आपण त्यांच्याकडे वळणारच आहोत, पण या सत्कार मूर्तींना घडवणारे त्यांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे पिताश्री आहेत वेदमूर्ती महेश शास्त्री. तर मी त्यांना विनंती करते की हा सगळा जो प्रवास आहे दंडक्रम पारायणापर्यंतचा आणि हा जो विश्वविक्रम झालाय त्याबद्दल आम्हाला त्यांचे तुमच्याकडनं ऐकायला खूप आवडेल. आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. माईक शॉर्ट आहे, यांना इकडे बसवावं लागेल. अच्छा, तू दिलं म्हणजे ओके. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय वेदव्यास संपन्न गोडबोले गुरुजी, ब्राह्मण सभेचे विश्वस्त पदाधिकारी, तसेच मुंबई परिसरातील काही ब्राह्मण समाजाच्या आपल्या संस्था आहेत त्यांचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि जमलेले सगळे हितप्रेमी धर्मप्रेमी बंधू भगिनींचा ताईने तसं सांगितलं आता त्याप्रमाणे दंडक्रम हा प्रवास जो आहे तो खरखर तो प्रवास आज इथपर्यंत येऊन थांबेल किंवा इथपर्यंत येईल असं खरोखर वाटलं नव्हतं. कारण की दंडक्रम हा विक्रम करण्याकरता हे पारायण मुख्य झालेलं नाही. या पारायणाची मुख्य भूमिका अशी आहे की वेदविद्येचे जतन व्हावं, ही परंपरा संरक्षित व्हावी आणि त्याच्यातून नवीन पिढीला जसं आता गुरुजींनी सांगितलं की ज्या विद्या लुप्त झालेल्या आहेत किंवा ज्या विद्यांचं जतन करणं अत्यंत आवश्यक आहे त्या विद्यांचं जतन करण्याचा प्रयत्न आणि त्यातून नवीन निर्मिती हा त्याच्या मागचा उद्देश पहिला. आणि दुसरं म्हणजे असं की वेदपारायण करणं हा त्यातला एक उद्देश आहे. आणि तिसरा उद्देश म्हणजे जसं आता आपण परिचयामध्ये आमच्या दोन गुरुजींचं नाव आपण ऐकलं, वेदमूर्ती वेदभास्कर श्रीकृष्ण शास्त्री गोडसे गुरुजी आणि विश्वनाथ भट्ट जोशी गुरुजी आणि देवव्रतची आई सौभाग्यवती मधुरा महेश रेखे, या तिघांना एक आदरांजली समर्पित करण्याकरता हे पाळण्याचं खरं तर औचित्य आणि भगवंताला वेद ऐकवायचे असे 3-4 डोळ्यासमोर उद्देश होते, संकल्प म्हणा त्याला काही म्हणा, पण ह्या प्रेरणेतून आम्ही हे पारायण खरं तर केलं. तर हे पारायण कशा करता करायचं हा एक विषय त्याच्यामध्ये आहे. मला वेळेचं थोडंसं हे सांगा म्हणजे जसं मी कारण 8 वाजलेले आहेत.
कारण हे पारायण कसं करता करायचा हा एक मुद्दा आहे. गुरुजी मग असे म्हणले तुम्ही सगळं कसं करता, आपण सगळा भाव काटोटोप करायचा, आपलं काय कामधंदे आहेत का. परंतु आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये वेदविद्येमध्ये त्याची एक परंपरा आहे. जसा आपण एखादा अभ्यास करतो, लौकिक अभ्यास करतो, कोणी डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, सगळं पुष्कळ आपण शिक्षण घेतो, त्याची आपण परीक्षा देतो आणि परीक्षा उत्तीर्ण होऊन आपण पुढे पुढे जात असतो, पुढचा अभ्यास करत असतो. त्याप्रमाणे त्या परीक्षांमध्ये आपल्याला ठराविक विषयांचा अभ्यास असतो, ठराविक विषयांमधला ठराविक भागाचा आपल्याला अभ्यास असतो, त्याच्या परीक्षा देतो आणि आपण पुढे जात असतो. खरं तर आपण जेव्हा एखाद्या शाळेतल्या इयत्तेमध्ये शिकत असतो, पहिली शिकतो, दुसरी शिकतो, दुसरी तिसरी असं पुढे जात असतो. जेव्हा पहिली शिकलेला अभ्यास आपण परीक्षा देतो, पहिलीची वार्षिक परीक्षा, दुसरी केल्यानंतर आपल्याला पहिलीच्या परीक्षेचा आपल्याला कोणा अभ्यास विचारत नाही की तू पहिलीत काय शिकलास, की तुला पाचवीत तुला कुठला धडा होता, तुला सातवीत कोणी विचारणार नाही, की सातवीत तुला कुठली कविता होती, तर दहावीत कोणी विचारणार नाही आपल्याला कोणी. आता तर खूपच बदललं, आता तर सेमिस्टर आले. 6 महिन्यापर्यंत तुम्हाला काय शिकवल्याचं कोणी विचारत नाही, फक्त या सेमिस्टरमध्ये तुमचे 6 महिन्यातला अभ्यास असेल, त्याच्या परीक्षा त्याच्यावर तुमचं पुढचं भवितव्य. परंतु या वेदविद्येमध्ये याची एक वेगळंपण असं आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला उपनयन झाल्यानंतर जेव्हा गुरुजींच्या घरी तुम्ही अध्ययन करता जाल, गुरुकुलामध्ये अध्ययन करता तुम्ही जाल, त्या पहिल्या दिवसापासून तुम्ही जे काय पुढं 12 वर्ष 15 वर्ष गुरुजींच्या सान्निध्यात अध्ययन कराल, त्या तेवढ्या वर्षापर्यंत पहिल्या दिवसाचा अभ्यास तुम्हाला कंठस्थ ठेवावा लागतो. म्हणजे पहिल्या वर्षी केलेला अभ्यास दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी आणि गेल्या 12-15 वर्षापर्यंत तुम्हाला तो कंठस्थ ठेवावा लागतो. म्हणजे आपण म्हणे ना, पुढचं पाठ मागचं पाठ असं नाही, मागचे पाठ आणि पुढचंही पाठ, असा हा आपल्या वेदाध्ययनाचा त्यातली विशेषता आहे. आणि नवे आता हे ठीक आहे, तुम्ही अध्ययन करेपर्यंत गुरुकुलात ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही गुरुकुलातून बाहेर पडाल तेव्हा तुमचं जोपर्यंत तुमचं जीवन आहे तोपर्यंत तुम्हाला ही विद्या तुम्हाला जिवंत ठेवावी लागते. जसं गुरुजीने आपल्याला आता म्हणलं त्याप्रमाणे आपल्याला एखादा स्तोत्र आपण लहानपणी शिकलो असतो, आजीने शिकवलं, आजोबा आपल्याला शिकवलं असतं, ते आपण म्हणत असतो. एखादं स्तोत्र असतं, काहीतरी एक रामरक्षा असते किंवा अन्य काही असतात. पण कालांतराने आपण त्या गोष्टी नाही म्हणल्या, आपल्याला भक्त आम्ही म्हणत होतो, लहानपणी आम्ही विष्णू सहस्रनाम म्हणत होतो आमच्या आजोबांबरोबर, पण आता म्हणलं तर नाही येत आपल्याला. काय येत नाही तर आपण त्याच्यावरची आवृत्ती जे आपण रोज म्हणत असतो ते आपलं सुटतं, त्यामुळे आपल्याला म्हणता येत नाही. परंतु वेदाध्ययनाचं असं एक वैशिष्ट्य असं आहे, ती विद्या ती कायम जिवंत ठेवावी लागते. आणि जिवंत ठेवण्याकरता विनाभ्यासेन विषम विद्या, जर त्याचा अभ्यास नाही केला, त्याचा रोज जसं गायकाला रियाज करावा लागतो, किंवा एखादा तबला वादक असेल किंवा कोणी वादक असेल काही कुठल्या त्याचा वादनाचा, रोज त्याला ते आपले बोटं चालू लागतात. तसे ते बोटं चालतच नाही, गळा रोज गावं लागतं तेव्हा तो गळा चालतो. त्याप्रमाणे हे वेदमंत्री तसे आहेत. ह्याची जर का रोज आवृत्ती नाही म्हणली म्हणजे तर ही विद्या नष्ट होईल. कारण त्याचं आवृत्तीच म्हणले तर तुमचं विस्मृत होऊन जाईल. अध्ययन केलेलं जे अध्ययन आहे ते विस्मृत होऊन जाईल. त्यामुळे शिकलेल्या मागच्या अभ्यासाची पूर्ण आवृत्ती होण्याची, जे तुम्ही 5 वर्ष 6 वर्ष अध्ययन केलं असेल त्या सगळ्याची रोज 6-7 तास आवृत्ती म्हणायची आणि मग पुढचा अभ्यास करायचा. म्हणजे नवीन अभ्यास घ्यायचा, तो पाठांतर करायचा, अजून 3-4 तास अभ्यास करायचा, म्हणजे कमीत कमी 17-18 तास अभ्यास करावा लागतो. जर एखाद्याला असं काही पारायण करायची इच्छा असेल घनपारायण असेल, दंडक्रम पारायण असेल, त्याला कमीत कमी 17-18 तास अभ्यास करावा लागतो. म्हणजे आपल्या समाजामध्ये जे गुरुजी आपल्या घरी येतात, पूजा सांगतात, 4 मंत्र म्हणतात, पण बहुतांश लोकांना कल्पना नसते की ह्याच्यामध्ये गुरुजींनी किती अभ्यास केलेला असेल. कारण आपल्याला त्या विषयाची माहिती नसते, पण त्या गुरुजींनी त्या अध्ययनाकरता 17-18 तास अभ्यास केलेला असतो. आयुष्यातले 10-12 वर्ष त्याच्यात दिलेलं असतं, तेव्हा ती विद्या जी आहे ती सिद्ध होते. त्यामुळे वेदपारायण करणं हे म्हणजे त्याच्याकरता ह्याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे
की जी परीक्षा असते, तर आमच्या वेदविद्येमध्ये सुद्धा आपल्या परीक्षा असतात. अनेक ठिकाणी अनेक संस्थानां ठिकाणी किंवा शंकराचार्यांच्या संस्थानां ठिकाणी मोठमोठ्या मंदिरामध्ये वेद परीक्षा, वेदांचा अभ्यासाच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यातही असंच असतं, ठराविक विषयांचा अभ्यास असतो, ठराविक त्यातले मंत्र विचारले जातात. परंतु पारायण करणं म्हणजे काय की एखादा ग्रंथ अथपासून इतिपर्यंत कंठस्थ अक्षर आणि अक्षर, त्या ग्रंथाचा पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत तो मंत्र, ते सगळे मंत्र कंठस्थ म्हणायचे, त्याला म्हणतात पारायण करणं. जसं आपण ऐल तीर आणि पहिलं तीर असा आपल्याला शब्द माहिती आहे की नदीची या तटापासून त्या तटापर्यंत पोहोच जाणं, ऐल तीरापासून पहिल्या तीरापर्यंत पोहोच जाणं, ह्याचा आपण काय म्हणतो की त्यांनी नदी पार केली. कारण तो पार करताना त्याला एकटंच पार करायची असते. नदी सुद्धा उडी मारली तर त्याला त्याला दुसरं कोणी साथीदार नसतो. म्हणे तू मग थांब किंवा गटांगळ्या घाल, पण त्याने पार त्याला एकट्याला करत असतं. त्याप्रमाणे पारायण म्हणजे काय, तर पारायण म्हणजे त्या ग्रंथाच्या पहिल्या अक्षरापासून तर शेवटच्या अक्षरापर्यंत पूर्ण मंत्र जे असतील, मग ते 2000 मंत्र असतील, 5000 असतील, 10,000 मंत्र असतील, त्या सगळ्या मंत्रांचं कंठस्थ पारायण करायचं. आणि ही परंपरा मग कशा करता सुरू झाली, गुरुजी आता सांगितलंच की ही परंपरा ह्या वेदमंत्रांचं संरक्षण करण्याकरता ही परंपरा आहे. ही परंपरा कुठून आली, तर ही अनादिकाळापासून परंपरा आहे. आपण आपल्या घरामध्ये लोकांना वाटतं पारायण म्हणजे काय की आपण ज्ञानेश्वर पारायण करतो, गुरुचरित्र पारायण करतो, तसंच पारायण असतं. हे खरं तर आपण तसं गुरुचरित्र पारायण आपण दरवर्षी करतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत आपण पारायण पूर्ण करतो. परंतु हे पारायण जे असतं, वेद पारायण, हे पूर्ण कंठस्थ स्वरूपात असतं. जे पोथी बंद करून, म्हणजे पोथी न पाहता हे पारायण करत असतं. तर वैदिक क्षेत्रामध्ये, वैदिक जगतामध्ये पारायणाचं महत्व याच्याकरता आहे की त्याची विद्वत्ता सिद्ध होणे हा त्यातला एक लौकिक भाग तुम्ही समजू शकता, लौकिक त्याच्यामधला. परंतु पाठांतर करून ती विद्या जीवित ठेवणं. पाठांतर कशा करता करायचं, आजकाल तर आपला खूप आता आपला जमाना जो आहे की हे प्रचलित काळ जो आहे, खूप आता पुढे चाललाय, खूप फॉरवर्ड असं म्हणू शकतो आपण, तर खूप फॉरवर्ड झालंय. नवीन तंत्रज्ञान आलंय, तंत्रज्ञानाने आपण खूप गोष्टी रक्षित करून ठेवतोय. परंतु लक्षात ठेवा, ज्ञान लक्षात ठेवा, हे ज्ञान आपण हे काही स्वरूपात आपण रक्षित करू शकतोय, आपण सेव्ह करू शकतो. आजच्या भाषेत आपण सेव्ह करतोय. पण जर आपली समजा एखादी हार्ड डिस्क, आपण काय म्हणतो काय असं ते, ती सेव्ह केली डिस्क, त्यात समजा डाटा असेल समजा, पण तुमची ती सेव्ह केलेली डिस्क तुमची असेल, हार्ड डिस्क समजा तीच हरवली, तर तुम्ही काय करणार असं. आपण पुष्कळ डाटा सेव्ह करून ठेवलेला आहे, पण ती आपली डिस्क हरवली तर आपण काय करू शकतो, नाही काय करू शकतो. परत त्या गोष्टी गोळा करा, मग त्या ठिकाणी या गोष्टी करायला लागतात. परंतु वेदाध्ययनामध्ये काय आहे की हे जे ज्ञान आहे, वेदमंत्रांचं ज्ञान आहे, हे आपल्या बुद्धीमध्ये स्थिर ठेवावं लागतं. म्हणून आपण पाहिलं की आपल्या संस्कृतीवरती अनेक हल्ले झाले, अनेक प्रकार झाले. ते त्याच्या फार इतिहासात जात नाही मी. आपण पाहिलेलं आहे, आपण वाचलेलं, ऐकलेलं आहे. नालंद्यासारखे मोठे मोठे विश्वविद्यालय जाळी गेली, परंतु आमची विद्या का नष्ट झाली नाही सांगा. कारण ती विद्या ही कंठस्थ स्वरूपात आपल्या पूर्वजांनी जपलेली होती. त्यामुळे असे अनेक विद्यालय जरी जाळले, अनेक पुस्तकं पोथ्या जरी जाळल्या, लक्षात ठेवा, तरी ज्ञान नष्ट का होत नाही, कारण ती आपली परंपरा आहे. जसं गुरुजींनी सांगितलं, श्रुती परंपरा आहे. ही श्रुती परंपरा म्हणजे काय की श्रवण, गुरुजी जसं मंत्र म्हणतील त्याप्रमाणे शिष्याने तो मंत्र ऐकायचा आणि त्याप्रमाणे उच्चार करायचा. जसं गुरुजींचा उच्चार असेल त्या अक्षराचा, त्याच स्वरूपात उच्चार त्या अक्षराचा करावा लागतो. आणि ती विद्या आत्मसात करून मग ती विद्या कंठस्थ ठेवायची. ह्याला म्हणतात श्रुती परंपरा. जे आता तर आजकाल पुष्कळ आता मुद्रण हे आलं, असं तंत्रज्ञान आलंय, त्यामुळे आता पोथ्या छापून मिळतात. परंतु आजच्या 100, 200, 300, 400 वर्षापूर्वी आपण पाहिलं ही काही प्रक्रिया नव्हती. मग तेव्हा हस्तलिखित होते. पण हस्तलिखिताच्या मागच्या सुद्धा काळात गेलो तर हस्तलिखित सुद्धा नव्हते. ही श्रुती परंपरा होती. जसं गुरुजींनी सांगितले त्याप्रमाणे ते मंत्र म्हणायचे आणि ते मंत्र म्हणून लक्षात घ्या, त्याची आवृत्ती रोज म्हणायची.
म्हणजे तर ते मंत्र टिकतील ना, नाही तर टिकणारच नाही. तर त्याप्रमाणे ही वैदिक संस्कृती वेदमंत्रांची जी पद्धती आहे ह्याचं संरक्षण होण्याकरता ही वेदपारायण ही त्यातली प्रक्रिया आहे. आणि सांप्रत काळामध्ये जे जर मागवळून आपण पाहिलं तर पेशव्यांनी या कंठस्थ पारायणाला खूप एक मोठ्या प्रकारचं त्यांनी एक त्याला सहाय्य त्यांनी केलं. कारण मध्यंतरी पेशव्यांचा जो एक पुण्याला देवदेवेश्वर संस्था म्हणून त्यांची एक संस्था आहे, त्यांच्यातर्फे देवराचा एक सन्मान झाला. त्यावेळी लक्षात आलं की त्यांच्या इतिहासामध्ये पाहण्यात आलं की पेशव्यांनी वेदविद्या शिकणाऱ्या विद्वान ब्राह्मणांकरता दरवर्षी त्यांनी काही त्यांच्याकरता शिष्यवृत्ती आहे, वेतन आहे, त्यांचा सन्मान आहे, अशा स्वरूपात त्यांनी त्याला राजाश्रय दिला होता. आणि विशेष स्वरूपात वैदिक वेदपारायणाची परंपरा त्यांनी अजून त्याला दृढ केली, जेणेकरून या विद्येचं संरक्षण व्हावं याकरता ही परंपरा अजून दृढ होत चालली. तर मग जसं गुरुजी आता सांगितलं की या वेदमंत्रांचं पठण करत असताना याचं रक्षण करण्याकरता आता मग तुम्ही मला दंडक्रम किंवा जटा माला शिखा रेखा ध्वज दंड रथ घन या 8 प्रकारांनी एक मंत्र कशा करता म्हणायचा, त्याच्या मागचं भूमिका काय आहे. तर त्या वेदमंत्रांमधले जे आपण गुरुजी सांगितले ते पद असतात, त्या पदांचा क्रम होतो, क्रमाच्या पुढे मग जटा घन असं त्याची पुढे मंत्र तो विस्तारित होतो. परंतु जसं आत्ता आपण यज्ञ देवा असताना धर्माने आपण मंत्र ऐकला, तर मला सांगा की गुरुजीने तसं घनपाठाचा मंत्र म्हणला, त्या घनपाठाच्या मंत्रामध्ये तुम्हीच तुमचं एक निरीक्षण करा की गुरुजीने यज्ञेन यज्ञम यज्ञेन यज्ञेन यज्ञमय हे जे गुरुजीने अक्षर म्हणली, मला सांगा ही अक्षर गुरुजींनी किती वेळा म्हणली. त्यातलं एक पद 13 वेळा येतं. म्हणजे तुमच्या मुखामध्ये यज्ञेन 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 हा शब्द तुमच्या मुखामध्ये 13 वेळा येतो. म्हणजे केव्हा मी एकदा हा मंत्र म्हणेल घनपाठाचा, मी एकदा मंत्र म्हणला तर यज्ञेन हा शब्द माझ्या तोंडामध्ये मुखामध्ये 13 वेळा येतो. आणि असं मी अध्ययन जेव्हा घरी पाठशात करत असतो तेव्हा मी अशा अनेक आवृत्ती म्हणत असतो, एक नाही त्याच्या अनेक आवृत्त्या म्हणत असतो. तेव्हा मी तुमच्यासमोर किंवा सभागृहामध्ये किंवा देवासमोर बसून एखादा मंत्र घनाचा म्हणू शकतो, पण ह्याच्या मी अनेक आवृत्त्या म्हणलेल्या असतात. ह्याचा उपयोग काय सांगा मला. पण बघा, जेव्हा मी इतके पद ती माझ्या तोंडातून बाहेर काढतो, म्हणतो छटेवा, तितक्या वेळा त्या मंत्रांमधले अक्षर ही पक्की होत असतात. यज्ञेन यज्ञम यज्ञेन यज्ञेन हे जे म्हणतो मी, त्यावेळी माझ्या मुखात त्या मंत्रांमध्ये असलेली कुठलीही प्रकारची अशुद्धता राहत नाही. जसं आपण एखादा ग्रंथ घेतो, ज्ञानेश्वरी घेतो, गुरुचरित्र असेल किंवा अनेक संत ग्रंथ असतील किंवा अजून काही ग्रंथ असतील, त्याच्यामध्ये आपल्याला बघा एक पाठभेद आपल्याला एक असं आपला शब्द कानाला येतो कधी कधी. ह्या पुस्तकामध्ये ज्ञानेश्वरीच्या 2-3 प्रकाशन आहेत, ढोळे प्रकाशन आहे, एक साखरे महाराज प्रकाशन आहे, असे अनेक प्रकाशनाच्या आवृत्ती पुस्तकं असतात. ज्ञानेश्वरीचे मस्त असतं किंवा गुरुचरित्र अजून अन्य ग्रंथांचे असतात. ग्रंथ तोच असतो, पण त्याच्यामध्ये काही ओव्या कमी जास्त असतात. आपण त्याला काय म्हणतो, हा पाठभेद म्हणतो त्याला. परंतु या वैदिक वाङ्मयामध्ये वेदविद्येमध्ये कुठल्याही प्रकारचा पाठभेद नाही बघा. म्हणजे जर तुमच्या घरी एखादं यजन काही यज्ञकर्म असेल, पूजा असेल आणि एखाद्याला चांगली इच्छा होती की मी आज पुण्याहून गुरुजींना बोलवतो, साताऱ्याहून गुरुजींना बोलवतो, नगरहून गुरुजींना बोलवतो, अजून माझे गुरुजी परिचय आहेत ते दिल्लीला असतात त्यांना बोलवतो, एक गुरुजी माझे केरळ असतात त्यांना बोलवतो आणि माझ्या घरी छान आज पूजा आहे असे गुरुजींना बोलवून वेदमूर्तींना बोलवून मी माझ्या घरी पूजा करतो. आता मी यांना ओळखत नाही, ते त्यांना ओळखत नाही, ते त्यांना ओळखत नाही. पण जेव्हा गुरुजी पूजा सुरू करतील आणि ते सुरू करते भद्रं करणे विष्णू म्हणले की आम्ही करणे विष्णू देवा भद्रं पश्येमा छबीर, मग मी नगरचा असो की केरळचा असो किंवा अजून काश्मीरचा असो,
आम्ही मंत्र म्हणताना चौघांचे पाच जेवढे गुरुजी असतील त्या सगळ्यांचे मंत्र एका स्वरूपात, एका स्वरात, एका मंत्रात, एका अक्षरात पूर्ण होतात. का सांगा? आता हे गुरुजी कोणाला शिकले, मी कोणाला शिकलो, अजून कुणाकडे शिकला असेल. हे कशामुळं? तुम्ही हा प्रयोग करून बघा. त्याला एकच कारण आहे की ही आपल्याकडं ही वैदिक गुरुकुल परंपरा जी आहे, ही गुरु परंपरा जी आहे त्याच्यामध्ये ह्या वेदांचं अध्ययन केलं जातं. आणि मी आता तुम्हाला असं म्हणलं की या वेदमंत्रांमध्ये कुठल्याही प्रकारचा पाठ भेद नाहीये. आता भद्रं करणे भी शृणुयाम हा जो मंत्र आपण सगळ्यांना आपल्याला माहिती परिचित आहे, आपण ऐकलेला आहे. तर मला सांगा, करणे भी, यात कोणी संस्कृतचे विद्वान असतील तर नक्की सांगू शकतील की करणे भी अशी विभक्तीच नाही. करणेन करणाभ्याम करणैही तृतीया. करणे भी समजा हा आपण त्याचा शब्दाचा अर्थ घ्यायला गेलो तर करणैही आपल्याला अर्थ काय बोध घ्यायचा आहे? भद्रं करणे भी शृणुयाम. मी भद्रम, मी कानाने मी चांगलं ऐकू, याचा अर्थ आहे. तर कानाने ही तृतीय आहे. मग तृतीयेचं जर का रूप पाहायला गेलं तर करणेन करणाभ्याम करणैही, करणैहीचं रूप होतं. मग करणे भी रूप कसं काय आलं? परंतु लक्षात, ही वेदवाणी आहे. त्यामुळे कुठलेही गुरुजी तुम्ही म्हणला भद्रं करणे भी शृणुयाम हा मंत्र लक्षात ते तसंच म्हणणार. आणि आपली परंपरा आहे आणि ही गुरुकुल परंपरा आहे. आणि गुरु परंपरेप्रमाणे ही अनेकशरी ही अनादिकालापासून आहे. म्हणजे जसं गुरुजींनी आपल्याला त्यांच्या मुक्ताने आपल्याला तरी मागे नेलं कुठपर्यंत, ऋषी काळापर्यंत गुरुजींनी आपल्याला नेलं. त्या ऋषी काळामध्ये ज्याप्रमाणे मंत्र म्हणले जात होते त्याच प्रमाणात आणि त्याच उच्चारामध्ये आजही ते वेदमंत्र म्हणले जाते. तुम्ही विचार करा, आजचं जो युग काय म्हणतात की एआयचं युग आपण म्हणतो की आता गुरुजी असं म्हणले की IT चा पुढे आता AI चाललंय. अजून 10 वर्षांनी एआयच्या पुढे काय MI येईल का TI येईल काय सांगू शकत नाही. परंतु एक साधा विचार आपण सुद्धा करायला गेला की अनादिकालापासून जे वेदमंत्र म्हणले जातात ते आजही म्हणले जातात आपल्याकडं. म्हणजे ही आपल्याकडची तुमच्या आपल्या भाषेत टेक्नॉलॉजी, आपल्या आजच्या भाषेत किती मोठी ही आपली प्रणाली बघा की ते वेदमंत्र आजही त्या स्वरूपात म्हणले जातात. त्यामुळे आपल्या या वैदिक वाङ्मयाची, वैदिक पाठनाची किंवा या वेद पाठशाळांची जी एक प्रणाली आहे ही किती श्रेष्ठ आहे बघा. त्यामुळे हे पारायण करणं म्हणजे काय? आतापासून इतिपासून ग्रंथाचं पारायण करून त्या ग्रंथाचं संरक्षण करायचं. आणि त्याच्यामध्ये एक विषय समजा आता असा आला की मग हे जे जटामाला, शिखा, रेखा, ध्वज, दंड, रथगण हे कशा करता म्हणायचं? तसं मी आता त्यामुळे बोललो त्याप्रमाणे काय की त्या वेदमंत्रांमधल्या असलेल्या अक्षरांचं त्या संरक्षण व्हावं. कारण जेव्हा ते मंत्र मी घोकतो किंवा मंत्र पाठ करतो किंवा मंत्रांचं पारायण करतो किंवा मंत्र ते मी आवृत्ती म्हणतो तितक्या वेळेत ते मंत्र माझ्या मुखातून येत असतात. म्हणजे मी जेव्हा गुरुजींकडे शिकायला जातो, म्हणजे पहिल्या वर्षी शिकायला जातो तर गुरुजी फक्त मला मंत्र शिकवतात, भद्रं करणे भी शृणुयाम देवा भद्रं पश्ये, असं मला गुरु शिकवतात. पण जेव्हा मी तो मंत्रपाठ, संहिता पाठ 3 वर्ष 4 वर्ष अभ्यास करत मी पुढचा अभ्यास का जेव्हा पदपाठ शिकतो तेव्हा गुरु मागे शिकतात भद्रं करणे भी शृणुयाम देवाः भद्रं पश्येमा अक्षभिः यजत्राः, असं गुरु मला शिकवतात. म्हणजे त्या वेदमंत्रांतल्या प्रत्येक अक्षराचं गुरुजी मला थोडं करून शिकवतात. म्हणजे बघा, मी जर का 4 वर्ष संहितेचा अभ्यास केला असता मूळ मंत्रांचा आणि त्या मंत्र म्हणताना समजा माझ्या मुखामध्ये समजा एखादा अक्षर चुकीचं बसलं असं, समजा एखादा अक्षर माझ्या मंत्रामध्ये चुकीचं समजा प्रमादाने बसलं असेल, पण जेव्हा मी पुढचा अभ्यास अक्षर करतो तेव्हा मागची अक्षर माझी चूक माझी ती पुढच्या अभ्यासामध्ये ती शुद्ध होते, ती चूक माझी दुरुस्त होते. म्हणजे तो मंत्र मी मूळ शिकला असलं की त्या मंत्रावरती ते 3 वर्ष अभ्यास, पुढे 2 वर्ष अभ्यास, म्हणजे 5 वर्ष मी एकाच मंत्र अभ्यास करत असतो लक्षात ठेवा, सूक्ष्म स्वरूपात. आणि असा अभ्यास करता करता मी पुढं विकृतीचा जेव्हा अभ्यास करतो ना त्याच्या मागच्या लक्षात ठेवा एकच हेतू आहे की ह्या वेदमंत्रांचं संरक्षण व्हावं. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यात काय की हे वेदमंत्रांतल्या अक्षराचं संरक्षण व्हावं. पण लक्षात ठेवा, या वेदमंत्रांना स्वर आहेत. या वेदमंत्रांना गुरुजींना आता मगाशी त्यांच्या बोलण्यात सांगितलं की ह्याला स्वर आहेत, हस्तस्वर आहेत, कंठस्वर आहेत. त्याच्या पुढे मी येईल असं त्या विषयावरती. पण या लक्षात या स्वरांचं महत्व काय मला सांगावं? या स्वरांचं काहीतरी महत्व आहे ना.
स्वराचा संबंध लक्षात जो आहे हा स्वराचा संबंध त्याच्या अर्थाशी आहे. आपणही आपसामध्ये संवाद साधतो, बोलतो, सगळं करतो, व्यवहार करतो, लक्षात ठेवा. तेव्हा सुद्धा आपण बोलताना आपल्यामध्ये एक प्रकारचा एक स्वर असतो, लक्षात ठेवा. आपण बोलताना एका स्वरामध्ये बोलत असतो. तो स्वर बदलला की त्याचा अर्थ बदलतो. आता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक जात नावाचा शब्द आपल्या मराठीमध्ये आहे. त्या जात याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती. जात म्हणजे काय? आपण घरात ते दळणा करता आपण जे परंपरा ते जात. पण या जात या शब्दाला लक्षात 3 अर्थ आहेत. जा आणि तो हे 2 शब्द त्याच्यामध्ये. एक तर आपल्याला माहिती की जात आपण फिरवतो तोचा अर्थ आला. दुसरा अर्थ झाला जात म्हणजे काय? तुझी जात काय, माझी जात काय, हा एक जाती संबंधी आपण तो शब्द वापरला जातो. आणि तिसरा शब्द येतो जात. आमच्या घरी उद्या 8 दिवसात लग्न आहे. तुमच्या घरचं आम्हाला घरामध्ये आमच्या काय देवदेवक आहे, तर तुमच्या घरचं जात आम्हाला द्या, झालं तुम्हाला परत पाठवून देतो. हे जात झालं. भांडणामध्ये तुझी जात काय आपण म्हणतो पटकन, तिचा अर्थ बदलतो. आणि मी काम करतो तुझ्या काय बापाचं जातं, मी माझं कष्ट करून खातो तुझ्या काय बापात जातं, असा आपण बोलतो. लक्षात ठेवा त्या जात या जात शब्दाचा तुम्ही लक्ष स्वर बदलला की लक्ष त्याचा अर्थ बदलतो. ज्याप्रमाणे एखादा मुलगा घरात खेळत असेल तर आई त्याला म्हणती, काय म्हणते त्याला, तू काय करतोस असं त्याला आई म्हणते. मग तो काय असं उत्तर देतो. पण बाबा घरात आले, तू काय करतोस, अक्षर शब्द तेच, तू काय करतोस शब्द तेच आहेत, अक्षर त्या स्वर बदलला. स्वर बदलला की त्याला कळतं आई आपल्याला प्रेमाने बोलते, मग तो अजून खेळत बसतो. पण बाबा म्हणाले तू काय करतो म्हणजे तो लगेच ऑब्जेक्ट होतो, कामाला लागतो. का? त्या शब्दांमधला स्वर बदलला आणि स्वर बदलला की त्याचा अर्थ बदलतो आणि अर्थ बदलला त्याचा परिणाम बदलतो. लगेच उठून तो कामाला लागतो की नाही मुलगा. त्याप्रमाणे त्या वेदमंत्राला सुद्धा स्वर आहे. उदात्त अनुदात्त स्वर त्याला स्वर आहेत आणि असे अनेक प्रकारचे त्याचे पोटभेद असलेले अनेक स्वर त्याच्यामध्ये आहेत. तर त्यामुळे या वेदमंत्रांचा सुद्धा अर्थ करताना, त्या वेदमंत्रांचा उच्चारण करताना त्या वेदमंत्रांना का सस्वर म्हणले गेले लक्षात ठेवा, तरच त्या वेदमंत्रांचा यथार्थ अर्थ लागतो आणि त्या अर्थानुसार त्याचा परिणाम बदलतो. जर एखादा मंत्र मी चुकीचा म्हणला, एखादा मंत्र मी अक्षर चुकी म्हणले किंवा स्वर चुकी लक्षित म्हणले, त्याचा अर्थ बदलणार नाही का आणि अर्थ बदलाचा परिणाम बदलणार नाही का. त्यामुळे आपण समजा बोलताना समजा काही समजा आपण अशुद्ध बोललो तर समोरच्या माणसाला वाटतं अरे काहीतरी हा वेळ काहीतरी बोलतो, कारण त्याचा अर्थबोध होत नाही. पण त्याप्रमाणे हे वेदमंत्र जर काय आपण म्हणायचे असतील तर ते शुद्ध स्वरूपातच म्हणले पाहिजे, ते सस्वरच म्हणले गेले पाहिजेत. त्याच्याशिवाय त्या वेदमंत्रांचा अर्थही नाही आणि त्याचा परिणाम होणार. त्यामुळे या वेदमंत्रांच्या अक्षर राशींचा आणि स्वरांचा लक्षात यथार्थ त्याचं संरक्षण व्हावं. जे अदा जसं म्हणलं यज्ञेन, तर य जो आहे हा अनुदात्त आहे म्हणजे खाली आहे आणि न जो आहे उदात्त स्वर आहे. मग हा य आणि न आणि मधला ज्ञ तो उदात्त स्वर आहे. मग मला सांगा ह्या अक्षरांच्या मधल्या असलेल्या स्वरांचा मला जर काही संरक्षण करायचं समजा असेल तर मला तिथं किती अभ्यास करावा लागेल. नुसतं गुरुजीकडे जाऊन शिकलो, 10वीची परीक्षा दिली, नुसतं पास झालो यांनी चालत नाही. त्याच्याकरता 12-15 वर्ष त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्या वेदमंत्रांचा घोकून त्याला पाठ करावा लागतो आणि मग ते कंठस्थ करावं लागतं. त्यामुळे जसं आता आपण म्हणलं की एआयचा जमाना आहे, आपण एखादा प्रश्न त्याला दिला तो बरोबर उत्तर दिलं आणि पटीने आपण उत्तर देतो. परंतु ही आपली वैदिक पद्धती जी आहे ती एआय नाही, ती एन आय आहे. तर एन आय म्हणजे काय, तर एआयचा अर्थ काय, तर आर्टिफिशियल काय इंटेलिजन्स अर्थ आहे. पण लक्षात ठेवा आपण खरोखर
आपण खरोखर खूप भाग्य लक्षात ठेवावं की आपण ब्राह्मण कुळात आपण जन्म घेतलेला आहे. तर हा एनआय लक्षात आजचा एआय जरी आपलं युग असलं लक्षात ठेवा, आपल्याकडे टेक्नॉलॉजी जे एनआयची टेक्नॉलॉजी आपल्याकडे सनातन आपण सनातनी आहोत. काशीच्या पारायणामध्ये एक यती आले होते संन्यासी महात्मा. तर त्यांचं क्षेत्र त्यांचं वेगळं होतं, पण नंतर त्यांनी या क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी पुष्कळ साधना केली आणि मग त्यांनी पूर्ण संन्यास घेतला. एक दिवस त्यांना म्हणलं की स्वामीजी आपण काही आशीर्वाद द्यावेत. आमच्या मारुताई त्या सगळ्या गोष्टीला खरोखर त्या साक्षीदार आहेत. त्या पूर्ण 2 महिने इथे आमच्या बरोबर होत्या आणि आतापर्यंत झाले सत्कार पूर्ण ते आमच्या बरोबर असतात. तर त्या यतींना मी म्हटलं की स्वामीजी आपण काही 2 शब्द तुम्ही आशीर्वाद देऊन आम्हाला उपकृत करावं. ते म्हणले बोलणं हा माझा काही हे नाही, मी साधना करतो यथाशक्ती म्हणले. पण म्हणे तुम्हाला एक सांगतो, मी भौतिक क्षेत्रामध्ये होतो, मी एक सायन्सचा मोठा एक प्रोफेसर होतो म्हणले आणि माझं क्षेत्र ते आहे. परंतु ते म्हणाले की आजचं युग जरी एआय असलं तरी पण हे जे आजचं युग जरी एआय असलं पण हे जे चाललंय हे पारायण जे लक्षात चाललंय हे पारायण एनआय आहे. एनआय म्हणजे काय तर हे नॅचरल इंटेलिजन्स लक्षात. कारण मला सांगा 200 वर्षापूर्वी लक्षात कोणी नारायण शास्त्री म्हणून गेले लक्षात त्यांनी जर पारायण केलं होतं, मला सांगा 200 वर्षापूर्वीची अद्ययावत असलेली प्रणाली मला सांगा आपल्याला आहे का? भौतिक क्षेत्रामध्ये सांग आहे का? नाही. परंतु ही हजारो वर्षापूर्वी आपल्याकडे वेदविद्या आपल्याकडे आहे, हजारो लाखो वर्षांपासून आपल्याकडे आहे. मग ती सांगा मग कशी काय टिकली आहे? लक्षात ठेवा ही त्याच्यामुळे टिकली आहे की त्याच्याकरता केलेले परिश्रम, आपली असलेली वैदिक संस्कृती ह्याच्यामुळे टिकलेला आहे. त्यामुळे आपण लक्षात खूप सर्वजण भाग्यवान आहोत की या वैदिक संस्कृतीमध्ये आपला जन्म झाला आहे. आणि जसं गुरुजी आता सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला नुसतं आता सत्याग्रह आपलं थांबून लक्ष चालणार नाही. त्याच्या पुढे आपलं लक्ष आपल्याला विचार केला पाहिजे. ह्या वेदविद्येकरता ज्या ज्या ठिकाणी वेद पाठशाळा चालतात, ज्या ज्या ठिकाणी वेदांचं अध्ययन येतं, वेदांचं अध्यापन होतं आपण त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे. त्या ठिकाणी काय कार्य चालतं, त्याकरता काय उपयुक्त आहे माहिती मला की सगळेजण वेद शिकू शकत नाहीत. इच्छा असू सुद्धा आपण करू शकत नाही. पण मग आपण काय करू शकतो? स्वतः कमीत कमी रोज 2 आपले लक्ष संध्या पण केले पाहिजे. सकाळ संध्याकाळ संध्या केली पाहिजे. आपण ब्राह्मण आहोत तर आपण कमीत कमी खूप नाही काही सकाळ संध्याकाळ सूर्याला अर्घ्यदान, गायत्री जप आणि संध्या यासाठी केलीच पाहिजे. आपलं आद्य कर्तव्य आणि आपली रोजच्या पण देवपूजा जी करतो ती पूजा कमीत कमी लक्षात हे केलं तर पुढची पिढी जी लक्षात ठेवा ती आपली त्या मार्गाला लागेल. माझी बाबा लक्ष संध्या करतात तर मुलाला लक्ष संध्या करायला बसावंच लागतं. आपण मुलाला छान अगदी मुलाची संध्या करतात. गुरुजी आपण आम्हाला गुरुजी लोक बोलतात गुरुजी तुम्ही या आशीर्वाद द्या, मुलाचे आमचे मुंजे आहे तुम्ही मुंजीला या जे त्याचं छान होईल. आम्ही जातो छान आशीर्वाद पण देतो. पण मला सांगा छान आपण छान असा समारंभ करतो, खूप चांगला करतो. पण लक्षात ठेवा ती मुंज करताना त्या मुंजी मागचा जर त्याचा अर्थक्षेत्र आपल्याला नाही लक्षात आला तर आपलं सगळं केलं खरंच किती व्यर्थ आहे होतं. त्या मुलाने याची संध्याच नाही केली, त्या बटूने गायत्री जप नाही केला ते सगळे व्यर्थच आहे ना. मग करण्यात अर्थच काय त्या गोष्टी. पण जर का त्या बटूच्या वडिलांनी मुंज केली, बटूच्या वडिलांनी जर का संध्या केली सकाळ संध्याकाळ तर त्या बटूला लक्ष सांगावं लागत नाही तू संध्याला बस. कारण त्याला माझी बाबा बसले आपलं पण बसायचे. आजोबा संध्या करतात नातं सांगायला लागत नाही. लक्षात ही आपली परंपरा आहे. त्यामुळे आपण इथून जाताना असं काय घेऊन जायचं असेल आपली परंपरा आपली टिकवायची. आपण रोज संध्या केली पाहिजे यथाशक्ती. आपल्या आजूबाजूला कोणी गुरुजी असतील आपल्या भागामध्ये आपण त्यांच्याकडे जाऊ. आपण लक्षात आपण आपल्या खूप हाऊसमौज करत असतो आणि त्या हाऊसमौज करता आपण एखाद्या छोटे हॉबी क्लासेस आपण लावतो. पण मला सांगा आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस आपण आपल्या कुठे गुरुजीकडे जाऊ शकत नाही. गुरुजी मला अथर्वशीर शिकवा, गुरुजी मला ब्रह्मणस्पती शिकवा, काही भाग मला शिकवा, मला थोडं पुरुष शिकवा.
जेणेकरून मी माझ्या घरामध्ये याचं पठण करेन. लक्षात ठेवा, हे आपल्यातून आज घेऊन जायचं आहे. लक्षात ठेवा, त्याच्यानेच आपली संस्कृती आणि विद्या याचं रक्षित संरक्षण होईल. त्यामुळे आपला आज खूप वेळ घेत नाही मी. त्यामुळे आज जो काही हृदय सत्कार इथं आमचा आपण केला त्याबद्दल खरोखर आम्ही आपले ऋणी आहोत. आणि अशीच देवभक्तांची सेवा यातून होत राहावी. आणि आता माझं भाग्य एक चांगलं आहे की मला काय म्हणतात की महाभारतात एक श्लोक आहे, सर्वतः जय जयचेत पुत्रात शिष्यात पराजय. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपला सर्वत्र विजय व्हावा अशी इच्छा मनात बाळगली पाहिजे. तो पुरुषार्थ आहे, केलाच पाहिजे. परंतु शास्त्र सांगतं 2 ठिकाणी आपण आपला पराजय सुद्धा आपण त्याची कामना केली पाहिजे. तर कोणा ठिकाणी? तर पुत्रात शिष्यात पराजय. म्हणजे पुत्राकडून आणि शिष्याकडून आपला पराजय व्हावा, जे तो आपल्या सुद्धा पुढे जावा अशी आपल्याला मनामध्ये संकल्पना व्हावी. तर भगवंताने मला ती देवाने मला त्या दोन्ही गोष्टी देवाने मला दिला. तो माझा मुलगाही आहे आणि शिष्यही आहे. म्हणजे ह्याच्यासारखं भाग्य लक्षात ठेवा देवाने अजून काही देऊ नये. जे खरोखर देवाला आता काय मागावं, मागण्याची खरोखर इच्छा नाहीच आहे, पण अजून देवाने आपलं काय द्यावं. परंतु ह्याच्यावर न थांबता असेच देवरासाठी अनेक विद्यार्थी तयार व्हावेत आणि त्यांच्याकडून सुद्धा असेच वेद पारायण व्हावे. आमचे वेद पाठशाळेत सध्या 40 विद्यार्थी शिकतात. त्यातले अनेक विद्यार्थी असे तयार व्हावेत. आणि अनेक ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये वेद पाठशाळेचं कार्य चालतं. त्यातून सुद्धा असे नवीन विद्यार्थी तयार व्हावेत आणि त्यांनी सुद्धा असेच वैदिक पारायण करावे, आपली परंपरा जतन करावी. आणि त्या परंपरेकरता आपण हा सगळा समाज लक्षात ठेवा, हा समाजाने त्याच्या मागे उभं राहावं आणि त्यातून या वैदिक संस्कृतीचं संरक्षण व्हावं अशी मी देवाच्या प्रार्थना करतो. आणि माझी 2 शब्द खूप खूप धन्यवाद गुरुजी. येथ वडील जे करीती तया नाम धर्मो ठेवती. पुन्हा माऊलींकडेच येते. येथ वडील जे करीती तया नाम धर्मो ठेवती तेच येर अनुष्ठती सामान्य सकळ. वडिलांनी जे केलं तेच पुढे करत राहणं ही केवढी मोठी, त्याला धर्म म्हटलं गेलं आपल्या संस्कृतीमध्ये. बाकी धर्माची वेगळी व्याख्याच नाही. जे माझ्या वडिलांनी केलं ती परंपरा मी पुढे नेणं हाच मी पुत्र धर्म आचरण आहे. आणि त्यामुळे गुरु म्हणून, पिता म्हणून आज तुम्ही जे काही वडिलांकडे दिलेत आणि जे तुमच्या पुत्रांनी घेतलंय ती खरोखरच आमच्या सर्वांसाठी सुद्धा, आपल्या इतकीच आमच्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुम्ही सांगितलेली गोष्ट कायम लक्षात राहील की प्रत्येकाला काही वेदाध्ययन करता येणार नाही, पण जागरूकपणे, सजगपणे आपण ह्या कार्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, आपली मदत असली पाहिजे, हे मात्र नक्कीच. आणि आता आपण देवव्रत यांच्या सत्काराकडे वळूया. ब्राह्मण सभेचे अध्यक्ष, दोनही ट्रस्टी मानदार वेडेकर सुद्धा इथे आहेत, त्यांनाही मी वरती बोलवते.